सगळ्यांचीच म्हणजेच मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणारी लाईफलाईन मानली जाणारी लोकल संदर्भात आज तीनही मार्गांवरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहेत। लोकल ट्रेन्स मात्र उशिराने असल्याची प्राथमिक माहिती। गाड्या उशिराने आहेत आणि त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। एकीकडे 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, दुसरीकडे रेल्वे स्थानकांवरची ही गर्दी आपण पाहतोय आणि त्यामुळे मुंबईकरांचे हाल मात्र सुरूच आहेत। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, आपण पाहिलं काल तीनही लाईन्स बंद होत्या, आज लाईन्स चालू आहेत। आता सध्या तुम्ही कोणत्या मार्गिकेवर आहात, त्याचे ताजे अपडेट्स? वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर तिन्ही गाड्या ज्या आहेत त्या सुरू आहेत। मी सध्या कुर्ला रेल्वे स्थानकावरती आहे। कुर्ला रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे, तिथे हार्बर लाईनच्या गाड्या सुद्धा तिथे ज्या असतात त्या येतात आणि सेंट्रल लाईनच्या CSMT आणि ठाणा डोंबिवलीकडे जाणाऱ्या गाड्याही कुर्ला स्टेशनवर येतात। आपण बघतोय गाड्या नियमित सुरू झालेल्या आहेत। गाड्या ज्या काल पूर्णपणे ठप्प झालेल्या त्याच्याऐवजी गाड्या सुरू झालेल्या आहेत। अर्थात त्याचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे असं पण म्हणू शकतो। गर्दी सकाळची वेळ आहे, गर्दी जी आहे ती जितक्या संख्येने लोक असतात ती गर्दीने अर्थात गाड्या रिकाम्या जात नाहीयेत। मात्र काही लोकांनी आज कालचा अनुभव बघता घरी पसंत केलेला आहे। काही लोक काल रात्री ते उशिरा घरी पोहोचलेत, त्यामुळे आज इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते ती गर्दी नाहीये। मात्र नक्कीच चाकरमान्यांचे हाल होत आहेत, कारण गाड्यांचं शेड्यूल जे आहे ते 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे। वेस्टर्न सेंट्रल रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। हार्बर रेल्वे 20 मिनिटापेक्षा जास्त उशिराने जे आहेत त्या गाड्या सुरू आहेत। आता 9 वाजले गेलेले आहेत आणि असं असून 8 वाजून 44 मिनिटांची वडाळा आणि इकडे जाणारी पनवेलच्या दिशेने जाणारी गाडी जी आहे 8 वाजून 53 मिनिटांची ती अजून आलेली नाहीये आणि दोन्ही किती मिनिटात येतील जे धीमी जे लिहिलेलं आहे त्याच्या बाजूला एक आडवी डॅश मारलेली आहे, किती मिनिटात येतील तिकडे डॅश मारलेली आहे। त्यामुळे अनिश्चित आहे, वेळापत्रक बिघडलेलं आहे, मात्र गाड्या सुरळीत सुरू झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो। अगदी पंकज, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।